नमस्कार, मी आकाश जाधव. न्यू इंडिया ॲश्युरन्सने सुद्धा एक 500 असिस्टंटची व्हेकन्सी समोर आलेली आहे. विद्यार्थी SBI क्लरिकलपासून खुश होतो नव्हतं तेव्हापर्यंत न्यू इंडियाने सुद्धा एक मोठी व्हेकन्सी इनफॅक्ट SBIच्या आधीच त्यांनी अनाऊन्समेंट केली होती. दोघांची स्टार्टिंग डेट सेम आहे 17 डिसेंबरपासून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यू इंडिया ॲश्युरन्ससुद्धा हेडक्वार्टर्ड ॲट मुंबई असल्यामुळं ह्यांच्यासुद्धा महाराष्ट्रासाठी जागा ज्या आहेत त्या हायेस्ट आहेत. 500 पैकी 105 जागा ह्या महाराष्ट्रासाठी आहेत. अर्थात 20-21% आसपास व्हेकन्सीज या महाराष्ट्राला आहेत. ह्याच्या आधीची ॲडव्हर्टिजमेंट आपण बघितली तर त्यामध्ये मला वाटतं 300 व्हेकन्सीज न्यू इंडियाने काढल्या, त्यापैकी 84 व्हेकन्सीज महाराष्ट्राला होत्या. तोही आकडा ऑलमोस्ट 26-27% आसपास होता, 28% आसपास होता. असो, आता सध्याला आपण ह्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता होतं असं की खूप लोकांना हे सांगत असताना अजूनही कानामध्ये SBI ऐकावं वाटतं. पण त्यानंतरही मला सोबत काही गोष्टी तुम्हाला ऐकाव्या वाटतात, त्या म्हणजे वर्कलोड. त्यानंतर अजूनही काही गोष्टी तुम्हाला सांगा वाटतात. हॅपीनेस इंडेक्स सोबत अजून काही गोष्टी तुम्हाला ऐकाव्या वाटतात, त्या म्हणजे स्ट्रेस. आता त्यानंतर पोस्टिंग, त्यानंतर प्रमोशन, त्यानंतर ट्रान्सफर, ह्या सगळ्या गोष्टी सोबत सांगत असताना मला असं वाटतं एक उजवा जॉब ह्या ठिकाणी पडतो, तो म्हणजे न्यू इंडिया ॲश्युरन्सचा. तो काय आहे, कसा आहे, कोणत्या पद्धतीने त्याचे व्हेकन्सीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूयात. जॉब कसा आहे, मी ह्या जॉबबद्दल जास्त आग्रही काय आहे, हा सुद्धा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. व्हिडिओचे 2 पार्ट असतील. पहिल्या पार्टमध्ये एक 5 मिनिटामध्ये मी असलेली जाहिरात तुम्हाला वाचून दाखवतो, त्याचे महत्त्वाचे मुद्दे सांगतो, आणि दुसऱ्या पार्टमध्ये हा जॉब का जॉईन करावा त्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगतो. ते सांगत असताना एक अनाऊन्समेंट ज्या मला करायची होती ती म्हणजे आपली ऑफलाईनची जी फीस आहे ती 1 जानेवारीपासून वाढती आहे. 12 महिन्याची जी फीस 24,000 होती ती 27,000 होणार आहे. तर त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच पुढच्या वर्षभरामध्ये तुम्ही प्लॅन करतायत ते 31 डिसेंबरच्या आत ह्यात आपल्या जुन्या फीसमध्ये ॲडमिशन ज्या आहेत त्या घेऊ शकतील. 31 डिसेंबरच्या आत. पुढे आपल्या ऑनलाईन बॅचवर ह्या ॲडव्हर्टिजमेंट आल्याच्यानंतर आपण एक 40% डिस्काउंट ठेवलेलं आहे. कुपन कोड SBI40 यूज करायचा आहे 17 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत. तर ह्या तुमच्या ज्या अपकमिंग एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी कामाच्या या बॅचेस आहेत. त्यामध्ये आपली बँकिंग प्राईम 8.0 ही ऑनलाईन बॅच आहे, ही तुम्ही घेऊ शकतात. 1 जानेवारीपासून स्टार्ट होती. ऑफलाईन बॅच जी आहे प्रारंभ 12.0 ही आपली ऑफलाईन बॅच 16 डिसेंबरपासून स्टार्ट झाली आहे. ऑनलाईनमध्ये माझा कंप्लीट क्वांट कोर्स हा 40% लेस फीसनं असेल. त्यानंतर अमोल पाटील सरांची काल त्यांनी SBI PO आणि SBI क्लरिकलचा जी बॅच स्टार्ट केलेली आहे, SBI PO SBI क्लरिकलचे पेपर्स स्टार्ट केलेले आहे, त्याला एकदम तुफान रिस्पॉन्स आला. मला वाटतं काल पहिल्या दिवशीच ऑलमोस्ट 1,200 विद्यार्थ्यांनी ती बॅच घेतलेली आहे. तर ह्या कंप्लीट रिझनिंग शिवाय सरांनी SBI PO SBI क्लर्कचे सगळे पेपर्स घेतलेले आहेत. इंग्लिश एक्सप्रेसची क्षितिज सरांची बॅच आहे. आपल्या ब्रह्मास्त्र बॅच जी ते निखिल डांगे सरांची आहे. आतिश सरांची आतिशबाजी जी तुम्हाला SBI क्लर्कला आणि न्यू इंडियाला दोघांनाही खूप जास्त कामाची येईल ती उपलब्ध आहे. आपल्या प्रशांत डोले सरांची ॲग्रिकल्चरची बॅच. इंटरव्ह्यूसाठी आपण विद्यार्थ्यांना जे ते त्यांची 3,000+ GSTची फीस ठेवून विद्यार्थ्यांना अपकमिंग 6 महिन्यामध्ये जे इंटरव्ह्यू येत आहेत त्या सगळ्या इंटरव्ह्यूची आधीपासून तयारी करायची असल्यास तो सुद्धा पार्ट उपलब्ध करून दिला आहे. ॲग्रिकल्चरची बॅच आहे. ह्या पद्धतीने वेगवेगळ्या बॅचेस आहेत. आपण आता जाहिरातीवर येऊयात. आपल्या ही आहे जाहिरात. 2च मिनिट. मला असं वाटतं इकडं घेण्याऐवजी हा वाला पार्ट इथून बघावा. येस, टोटल 500 पैकी हायेस्ट जागा ज्या आहेत त्या 105 महाराष्ट्रात आहेत. आपल्या आसपासच्या स्टेटमध्ये गुजरातच्या जागा 50 आहेत आणि मध्य प्रदेशच्या जागा 40 आहेत. त्याशिवाय केरळमध्ये 40 आहेत. कर्नाटकात सुद्धा 50 जागा आहेत. तर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र 100 किंवा 105, त्यानंतर MP 40, त्यानंतर कर्नाटक 50 आणि गुजरात हा सुद्धा 50. तर तुम्ही जर पाहिलं तर इथंच ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त व्हेकन्सीज या महाराष्ट्र आणि आसपासच्या स्टेटमध्ये जे आहेत ते संपून चाललेल्या आहेत. तर भरपूर व्हेकन्सीज महाराष्ट्रासाठी आहेत. आपण जवळपासचं तेलंगणा बघितलं तर तिथे 10 व्हेकन्सीज आहेत. असो, तर 500 पैकी या व्हेकन्सीज आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 17 डिसेंबरपासून 1 जानेवारीपर्यंत चालणार आहे. प्री एक्झाम 27 जानेवारीला आणि मेन्स 2 मार्चला असणार आहेत. अर्थात 27 जानेवारी 2 मार्च. तुम्ही बघा, तुमची जानेवारी महिन्याच्या शेवटी एक्झाम असेल, जानेवारीच्या शेवटी एक्झाम असेल ही आपली न्यू इंडियाची असिस्टंट. फेब्रुवारीच्या शेवटी असेल SBI क्लर्क. त्यानंतर मार्चच्या स्टार्टिंगला आहे न्यू इंडियाची मेन्स. त्यानंतर आपण बघितलं तर कॅन्डिडेट्स एकाच राज्याच्या व्हेकन्सीला अप्लाय करू शकतात.
पण आणि त्यांनी जर का त्या राज्याची भाषा त्यांना माहीत नसेल तर त्यांना त्यासाठी LPTचं प्रोव्हिजनसुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे. एलिजिबिलिटी जी आहे ती त्यामध्ये एलिजिबिलिटीमध्ये मिनिमम एज 21 आणि इन्शुरन्सचं एक गोष्ट मला आवडते ती म्हणजे मॅक्सिमम एज लिमिट 30ची आहे. एज कॅल्क्युलेशन होणार आहे ॲज ऑन 1 डिसेंबर 2024 या डेटला. एज रिलॅक्सेशन 3 वर्षाचं OBCला आणि 5 वर्षाचं SC आणि ST विद्यार्थ्यांना आहे. फक्त ग्रॅज्युएट पास पाहिजे. मुक्त विद्यापीठाची डिग्रीसुद्धा चालेल. त्यानंतर नॉलेज ऑफ रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज हे आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे पण अजूनही मला असं वाटतं एक्सेप्ट RBI बाकी कोणती एकदम काय म्हणतात त्याला त्या लेवलनं LPT जी लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट आहे ती त्या लेवलनं होते का नाही याबद्दल सुद्धा मला डाऊट आहे बरं का इतर संस्थांची. कारण की इतर संस्थांमध्ये कोणी फेल होताना दिसतच नाही. त्यानंतर तुमच्या स्क्राईब गाईडलाईन्समध्ये 1 स्टेप बिलो कुठेही मेन्शन नाही आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये एक्झाम खूप सोपी असते SBI पेक्षा. तर ह्या एक्झाममध्ये आपलं 35-35-30चा पॅटर्न आहे. मागच्या वर्षी 100पैकी 90चा कट ऑफ महाराष्ट्राचा लागला होता. याच्यातून तुम्हाला कळत असेल पेपर किती सोपा होता. मुलं म्हणतात की या पेपरसाठी सर आम्हाला कॅल्क्युलेशनला सिम्प्लिफिकेशनला वगैरे पेन उचलायची गरज पडत नाही. एवढा सोपा पेपर साधारणतः एक्झामचा होता. पुढे बघा मेन्समध्ये आपण जर पाहिलं तर मेन्सचं याच्यामध्ये इंग्लिश 40 क्वेश्चन 50 मार्क्स, रिजनिंग 40 क्वेश्चन 50 मार्क्स, क्वांट 40 क्वेश्चन 50 मार्क्स, कम्प्युटर 40 क्वेश्चन 50 मार्क्स आणि GA 40 क्वेश्चन 50 मार्क्स. तर यामध्ये महत्त्वाचा पार्ट मला कम्प्युटरचा वाटतोय जो इक्वली वेटेज आहे क्वांट रिजनिंग इंग्लिश इतका. आता होईल काय की खूप जण जे आहेत ना ह्या कम्प्युटरला निग्लेक्ट करतील. तुम्ही बघा तुम्ही तुमच्या क्वांटला किती वेळ देतात, तुम्ही तुमच्या रिजनिंगला किती वेळ देतात, इंग्लिशला किती देतात, GAला किती देतात. माझं म्हणणं आहे जर का तुम्ही ह्या एक्झामबद्दल सिरियस असाल तुम्ही आतापासून थोडा वेळ कम्प्युटरला दिला पाहिजे. भले दिवसाचा अर्धा तास द्या. शक्यतो विद्यार्थी GA प्लस कम्प्युटर म्हणून वेळ देतात. समजा जानेवारीमध्ये एक्झाम नाही आहे, आता आपण 1.5 तासाचा वेळ द्यायचा आहे तर त्या 1.5 तासापैकी अर्धा तास वेळ तुमचा कम्प्युटरला पाहिजेच. थोडं पुढे प्री ही क्वालिफाईंग आहे. फायनल सिलेक्शन मेन्सच्या बेसिसवर राहील. सेपरेट सेक्शनल टाईम लिमिट प्रीमध्ये सुद्धा आहे मेन्समध्ये सुद्धा आहे आणि सेक्शनल आपला कट ऑफ जो आहे तो सुद्धा असणार आहे. पुढे आपण जर बघितलं एक्झाम IPS घेते त्यामुळे तुम्हाला काहीही फरक वाटणार नाही इतर एक्झाममध्ये. ह्या एक्झाममध्ये एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे म्हणजे ठाणे मुंबई नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी असतील. मेन्सचे 2च सेंटर आहेत मुंबई आणि पुणे. चला तर प्रीचे एक्झाम सेंटर भरपूर आहेत. मेन्सचे एक्झाम सेंटर जे आहेत मुळात वेकन्सीज कमी असल्यामुळे ते कमी ठरलेले आहेत. SC STच्या साठीच्या फीस 100 रुपये असणार आहे आणि इतर ऑल कॅन्डिडेटसाठी 850 रुपये फीस ही असणार आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस जी तुम्ही IBPSच्या एक्झामला करता तीच ॲप्लिकेशन प्रोसेस फॉलो करायची आहे. तुमचं डिक्लेरेशन कोणत्या सही काय म्हणतात इंकमध्ये पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हे सांगायला तुम्ही बालवाडीत नाही आहेत. पुढे तुमची बेसिक 22,405 आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक अंदाजे 40,000 रुपये पगार आहे. पण ते सोडून 40,000 पगार सोडून जे बेनिफिट्स आहेत त्यामध्ये लमसम डोमिसिलरी मेडिकल बेनिफिट, मेंबरशिप ऑफ ग्रुप मेडिकल पॉलिसी, रिम्बर्समेंट ऑफ हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स, LTCA LTS आहे, अदर स्टाफ वेलफेअर स्कीम सगळं लागू आहे. ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर बँकांपेक्षा कधी मला असं वाटतं जास्त बेनिफिट यांच्याकडे आहेत की काय. इनफॅक्ट इन्शुरन्समध्ये एक सोडॅक्सो कुपनचाही पद्धत चालते त्या माध्यमातून पण विद्यार्थ्यांना भरपूर बेनिफिट जे आहेत ते बेनिफिट मिळतात. थोडंसं अजून पुढे या. एका मुलाने एकच ॲप्लिकेशन करायचे आहेत, एकापेक्षा जास्त अप्लाय केले तर जो शेवटचं ॲप्लिकेशन असेल ते ग्राह्य धरलं आहे. त्यामुळं ॲप्लिकेशन चुकलं तरी टेन्शन नाही, तुम्ही पुन्हा ते भरू शकतात. तर अशा पद्धतीने खाली सगळ्या डॉक्युमेंटचे फॉर्मॅट तुमचं सर्टिफिकेट आणि बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. चला अजून आपल्या आता महत्त्वाच्या मुद्द्यावर या की सर हायर वेकन्सीज फॉर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या पद्धतीने आणि MP ह्या पद्धतीने दिले आहेत. महाराष्ट्र 105, गुजरात 50, कर्नाटक 50 आणि MP 40 या पद्धतीने वेकन्सीज आहेत. अजून आता इथे कट ऑफबद्दल जर तुम्हाला प्रेडिक्शन करून सांगायचं असेल तर प्रीमध्ये आता शक्यतो कसं होतं बघा ग्रामीण बँकेमध्ये आहे ह्याच एक्झामच्या प्रीमध्ये मोठा गॅप असतो. कट ऑफमध्ये प्रीमध्ये मोठा गॅप असतो. पण मला असं वाटतं सध्याला की ही एक्झाम इतकी सोपी आहे की प्रीमध्ये तेवढा मोठा गॅप नसेल. आता ग्रामीण बँकांच्या एक्झामला काय होतं प्रीमध्ये गॅप मोठा असतो, मेन्समध्ये कमी असतो. मला असं वाटतं ह्या एक्झाममध्ये प्रीमध्ये विशेष गॅप नसेल. एक
3, 4, 5 मार्काचा मॅक्सिमम गॅप असेल, पण मेन्समधला गॅप जो आहे तो थोडासा मोठा असू शकतो. पुन्हा एकदा हे प्रेडिक्शन आहेत की प्रीमध्ये फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा कट ऑफ 90 आहे, तर बाकी राज्यांचा पण कट ऑफ जो आहे, बाकी हे इतर राज्यांचा कट ऑफ जो आहे तो सुद्धा एक अंदाजे 84 पासून ते 92 पर्यंत असेल. तर 4-5 मार्कांचा फरक तिथे असेल, पण प्रॉब्लेम काय तिथून पुढच्या मेन्समध्ये हा गॅप जास्त असेल. आय गेस मेन्सचा जो महाराष्ट्राचा कट ऑफ आहे तो 138 काहीतरी होता, जेवढं मला आठवतंय. मी फक्त पाहून तुम्हाला सांगतो. प्रीचा कट ऑफ बघा तुम्ही महाराष्ट्राचा, प्रीचा कट ऑफ 90.75 होता ओपनचा कट ऑफ, बाकी कॅटेगरी वाईज कट ऑफ कमी होते बरं का. आणि मेन्सचा जो कट ऑफ जर तुम्ही बघितला आणि सेक्शनल कट ऑफ याच्यामध्ये बाकी सगळं दिलेलं आहे. सेक्शनल कट ऑफ तुम्ही जर पाहिलं, असिस्टंट कट ऑफ दोन सेक्शन वाईज, क्वांटचा इंग्लिशचा कट ऑफ 30 पैकी 21 होता, म्हणजे पेपर किती सोपा असेल विचार करा. रिझनिंग 35 पैकी 14.5चा कट ऑफ आहे, क्वांट 35 पैकी 18.5चा कट ऑफ आहे. हे सेक्शनल कट ऑफ आहेत आणि हे मुलांना सहज पडलेत, म्हणजे पेपर किती सोपा असेल. त्यामुळे 100 पैकी 90 कट ऑफ होता, या गोष्टीचं खूप टेन्शन घेते घेऊ नका. तर त्यामुळे सेक्शनल कट ऑफ 30 पैकी 21, सेक्शनल कट ऑफ 35 पैकी 14, सेक्शनल कट ऑफ 35 पैकी 18, एवढा सोपा पेपर होता. तर त्यामुळं हा झाला प्रीवाला पार्ट. थोडंसं मी मेन्सला आलो. आता इकडे बघा, प्रीवाल्या पार्टमध्ये मागच्या वर्षीचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे, मी नाही करणार. ह्याच्यामध्ये कसं महाराष्ट्र 90 होतं, तर कर्नाटक 87 होतं, महाराष्ट्रापेक्षा कमी व्हेकन्सी असून मागच्या वर्षीसुद्धा. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मध्य प्रदेश पाहिलं तर महाराष्ट्राच्या जवळपास 90, महाराष्ट्र 90.75 ते 91.75 होतं. गुजरात पाहिलं तर 90च्या ठिकाणी 89. तर महाराष्ट्रापेक्षा व्हेकन्सीज मागच्या ॲडमध्ये खूप कमी होत्या गुजरात आणि कर्नाटकाला. त्याच्यानंतर पण महाराष्ट्रापेक्षा कमी कट ऑफ. तर त्यामुळं ह्या पद्धतीने प्रीमध्ये फरक आहे. आता काही विद्यार्थी त्यांचं इंग्लिश वीक आहे, या बिचाऱ्यांना मी सांगतोय हा 90 आणि मी सांगतोय हा इकडचा कर्नाटकाचा कट ऑफ सांगतोय फॉर एक्झाम्पल 87, त्यांना या 3 मार्काची किंमत पण खूप जास्त आहे. का तर इंग्लिश कधी दगा देईल सांगता येत नाही. तर अशांनी सुद्धा इतर राज्यांचं ऑप्शन पाहायला हरकत नाही. फक्त एक गोष्ट त्यांना करायची ती म्हणजे LPT. सर त्या राज्यातून आमच्या राज्यात येता येतं का? हो येता येतं. तुम्ही प्रमोशन नंतर तुम्ही ही लायसन्स शीटची एक्झाम असते, अजून 1-2 एक्झाम असतात प्रमोशन. जसं बँकिंगला JAB CAB असते ना, तसं लायसन्स शीट असोसिएटची एक्झाम असते, ती पास व्हा, AOला क्वालिफाय व्हा, AO व्हा. या महाराष्ट्रात न्यू इंडियाचा सगळा बिझनेसच मुंबईमधून चालतो. तुम्हाला सहज पोस्टिंग मिळते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. तर त्यामुळं नंतर पोस्टिंगचा इश्यू नाही, फक्त LPT हा एक मुद्दा आहे. तरीसुद्धा मी एवढं डिटेलमध्ये का सांगतो, आपल्याला सीमारेषा आहे बघा खाली, जर बघितलं दक्षिण महाराष्ट्रामध्ये ती कर्नाटकाची, आपल्याला सीमारेषा आहे वरती उत्तर महाराष्ट्राला, ती आहे मध्य प्रदेशची. आपल्याला आपण जर बघितलं कोकण रिजनला वरती किंवा नंदुरबारच्या वाल्या पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला त्या साईडला आपल्याला पडतं गुजरात. तर त्यामुळं ह्या राज्यांच्या कट ऑफचं मी ॲनालिसिस करायला अर्धा तासाचा व्हिडिओ होऊन जाईल, अर्धा होईल. तर त्यामुळे तुम्ही स्वतःहून ॲनालिसिस करायचं की हा झाला प्रीचा कट ऑफ आणि महाराष्ट्राच्या वेकन्सी होते 300 पैकी 84, जास्त वेकन्सी असून महाराष्ट्रापेक्षा कमी कट ऑफ पण बाकी राज्यांचा बघू शकतो. इकडे बघा मेन्सला 138 आहे महाराष्ट्राचा कट ऑफ, 129 हा गॅप बघा 9 मार्कांचा झाला. हा गॅप बघा 9 मार्कांचा झाला. गुजरात बघा तो सुद्धा कमी आहे 135. तर त्यामुळे तुम्ही तुमचं पण ॲनालिसिस करून ह्या पद्धतीने जे ते सांगायचं आहे, पाहायचं आहे आणि त्याला काही वेळ लागत नाही. एक काम करायचं वाटलं हे कट ऑफ घेऊन आपापल्या मास्तर पुढे जाऊन ठेवायचं आणि त्याला पण सांगायचं मला सांगायला चांगला काय म्हणतात त्याला यातला कुठून अप्लाय करून. तर 2-3 याच्यात एखादा गणिताचा मास्तर असेल तर बरोबर त्याचे लॉजिक लावून तो सांगू शकतो की तू कुठून अप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे असो. तर त्याच्यानंतर आपण दुसऱ्या राज्यांमध्ये तुम्हाला मी कोणकोण सांगितलं, मी तुम्हाला गुजरात सांगितलं, कर्नाटक सांगितलं, MP पण सांगतो. MPचा डॅश होता, अर्थात त्या वेकन्सीज नव्हत्या वाटतं. तर हे असं आहे बघा. तर कट ऑफवरून तुम्ही थोडासा अंदाज जो आहे तो मागच्या वर्षीचा त्याच्या पाठीमागच्या वर्षीचा अंदाज घेऊन तुम्ही बघू शकता. पण हो कट ऑफ वाईज जर पाहायला गेलं तर तुम्हाला बेनिफिट जो आहे इथे 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 होऊ शकतो. फक्त तुम्हाला काय पाहायचं आहे सोबत LPT आणि ट्रान्सफरबद्दल मी सांगितलं की तुम्ही प्रमोशनला एलिजिबल व्हा, प्रमोशनची एक्झाम द्या, महाराष्ट्रामध्ये येता येतं आणि LPTवाला पार्ट जो आहे तो तुम्हाला हँडल करायचा आहे. चला कट ऑफ प्रिव्हियस इयर तेही सांगितलं, सॅलरी, प्रमोशन पॉलिसी, पोस्टिंग आणि हॅपीनेस इंडेक्स हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या वे बेटर दॅन बँक एक्झामिनेशन हे मी एकदम छाती ठोकपणे सांगू शकतो. मी 2016, 17, 18 मी 3 वर्षे जे आहेत ज्याही वेळेला न्यू इंडियाची ॲडव्हर्टिजमेंट यायची त्यांचं चर्चगेटला जे हेड ऑफिस आहे हेड ऑफिसच्या वरच्या हॉलमध्ये तिथे आय गेस स्थानिक लोकाधिकार समिती आणि न्यू इंडियाची कर्मचारी सेना जिथे सगळ्यात स्ट्रॉंग आहे ते गायडन्स सेशन घ्यायचे. ह्या गायडन्स म्हणून त्यांना कुठून कळालं
तर झालं असं की 2016-17च्या आसपास जेही मुलं न्यू इंडियाच्या हेड ऑफिसला जाऊन DVला जायचे, त्यांना तिथे लोक विचारायचे कुठून आलेला आहेस, ते सांगायचे संकल्प. कुठून आलेला आहे संकल्प, कुठून संकल्प, हे संकल्प कुठं आहे, हे आहे संभाजीनगरमध्ये. तर त्यांनी मुलांकडून कॉन्टॅक्ट केला होता. मी 2016, 17, 18, 19पर्यंत 3 ते 4 वर्ष ज्याही वेळेला ॲडव्हर्टिजमेंट आली त्यांच्या हेड ऑफिसला मी आणि आमच्या स्टाफनं त्यांना विकेंडला शिकवलेलं आहे. तर त्यामुळं तिथं गेल्याच्या नंतर शक्यतो एखाद्या शेतकऱ्याला वाटतं आपला मुलगा शेतकरी नको, इंजिनियरला वाटतं इंजिनियर नको, पण तिथं न्यू इंडियामधले एम्प्लॉई मला पहिल्यांदा असं दिसलं की माझं पूर्ण आयुष्य न्यू इंडियामध्ये गेलेलं आहे. काहीही करा, याला अशा काही गोष्टी सांगा आमच्या मुलाला की हा न्यू इंडियामध्ये गेला पाहिजे. अर्थात तिथला हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो खूप चांगला आहे. उलट RBIमध्ये काय होतं की तुम्हाला सिलेक्ट सिटीजमध्ये जॉब करायचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला सिलेक्ट सिटीमध्ये नाही, ऑलमोस्ट भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करण्याचा तिथं तुम्हाला स्कोप आहे. तर तुम्हाला लोकेशनचा प्रॉब्लेम नसताना RBI सारखा जॉब ह्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात. नॉट दॅट लेवल, पण निश्चित हा जॉब रेग्युलेटरी बॉडी आणि नॅशनलाइज अँड कमर्शियल बँकांच्या मध्ये कुठेतरी चांगल्या लेवलला पडतो. तर ह्या पद्धतीने आहे. फ्युचर ऑफ जनरल इन्शुरन्स, त्याबद्दल आम्ही खूप ऐकतो की प्रायव्हेट होणार, हे होणार, ते होणार आहे. बघा, हा मुद्दा तर बँकिंगबद्दल पण बोलला जातो, पण होतं काय, मर्जर होतं. हा मुद्दा तर पण SBI बद्दल नेहमी येतं की ती बँकेत ते गव्हर्नमेंट ठेवायची, एक समथिंग सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये SBI पडते, त्याच्यामध्ये न्यू इंडिया पडते. त्यामुळे न्यू इंडियाच्या लोकांना तर कसल्याच भीतीचं काहीच काम नाही आहे. स्टडी प्लॅन फॉर NISCL हा बनवतोय सध्याला, आणि स्टडी प्लॅन NISCL आणि SBI दोघांचा मिळून मी सोबत तुम्हाला सांगतो. सगळ्यांना ह्या महिन्यामध्ये आम्हाला OBC आणि EWS बद्दल का सांगावं लागतं माहिती आहे का? ह्या सगळ्या एक्झाम कधी कधी आली, डिसेंबरमध्ये, प्री कधी होणार जानेवारीमध्ये, मेन्स कधी होणार मार्चमध्ये, निकाल कधी लागणार एप्रिलमध्ये, DV कधी होणार फॉर एक्झाम्पल एप्रिल किंवा मेमध्ये. यार हे काय होतं माहिती आहे का, पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये चाललं जातं आणि तुम्हाला जर हे सर्टिफिकेट नसतील तर अडवतात तिथं. तर ते अडवू नयेत म्हणून मुलांनी, जर का आपण OBCमध्ये आहोत, OBC, SBC, NT, VJ, तर सेंट्रल OBC ह्या वर्षाचा काढून ठेवा, EWS या वर्षाचा काढून ठेवा. हे माझं नेहमी कळकळीत सांगणं असतं. मी जून जुलैमध्ये सांगत नाही का, कारण की 31 मार्चपर्यंत टाईम असतो. पण आता तुमचं मार्च एंडपर्यंत संपलं की DV असेल एप्रिलमध्ये, बॅक डेटेड सर्टिफिकेट निघत नाही. तर त्यामुळं आता सगळ्यांनी आपलं OBC आणि EWS सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस जी IBPS जशी एक्झाम घेते बिलकुल तशीच आहे. तिची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. सर, या तिघांपैकी कोणती चांगली? बघा, तसं पाहिलं तर असं काही एक माप फिक्स नसतं. एखादा रांगडागडी गावाकडे हवा करायची आहे तर त्यासाठी कधी पण चांगलं. एखादा व्यक्ती ज्याला असं वाटतं की नाही बँकिंगच पाहिजे आणि बँकिंगमधलं बेस्टच पाहिजे, हे थोडं काम पाहिजे, थोडं फिरणं पाहिजे, थोडा आराम पाहिजे, थोडा पर्सनल आयुष्यात वेळ पाहिजे, हॉबीज वगैरे करायला, तर इकडे. त्यामुळं तरीसुद्धा ह्या तिन्ही जॉबमध्ये माझं जास्त वेटेज, इरेस्पेक्टिव्ह ऑफ मुलगा मुलगी काही असेल, लोकेशन्स वगैरे असेल, माझं जास्त वजन जे तिकडे जास्त आहे. रिझन काय, सध्या या दोन्ही ॲड आलेल्या आहेत आणि त्याचा निकाल 1 जानेवारीपर्यंत लागणार आहे. तर त्यामुळे काही लोक म्हणतील की माझं काय 1 जानेवारी निकाल येणारच आहे, मला 20 मार्कांची लीड आहे, मला 25 मार्कांची लीड आहे, मला 40 मार्कांची लीड आहे. तर त्यामुळं माझं इकडे येणारच आहे. जरी येत असेल त्याला तरीसुद्धा हे कधी पण चांगलं. आणि तुमच्या केसमध्ये होणार काय की तुमच्या डोक्यात जाणाऱ्या RRB POचा आणि असिस्टंटचा निकाल लागल्यानंतर हवा, आणि एकदा का ती हवा गेली तुम्ही हे पुढची तयारी करणार नाही. त्यापेक्षा आतापासूनच तयारीला तुम्हाला लागायचं आहे. सर, कॅन आय मॅनेज टाईम टू प्रिपेअर अदर एक्झाम्स विथ दिस जॉब? येस, त्याचं उत्तर आहे हो. तर बऱ्यापैकी वेळ तुम्हाला मिळतो आणि बँकिंग अजून 5 days a week करायला अर्थ मंत्रालय हो नाही म्हणतंय. इन्शुरन्समध्ये पहिल्यापासूनच 5 days a week आहे. सर, विल वेकन्सीज इन्क्रीज? चान्सेस कमी आहेत, पण वेटिंग लिस्ट लागते. ज्याला इन्शुरन्समध्ये वेटिंग नाही, नवीन नाव एकदम, कंटिंजन्सी लिस्ट. त्यांची कंटिंजन्सी लिस्ट लागत असते. ज्या मुलांनी जॉईन नाही केलं तर इतर मुलांना चान्स मिळत असतो. तर जरी ॲड 500 मुलांची असेल, मला असं वाटतं त्याच्यामध्ये फायनल जो आकडा आहे 700 मुलांना, 700-750 मुलांना ह्याचा बेनिफिट होत असेल. कारण की वेटिंगमध्ये ज्या मुलांनी जॉईन नाही केलेलं आहे इतरांना ती संधी जी आहे ते करून देण्यात येते. तर महाराष्ट्रासोबत तुम्ही तुमची तयारी बघा, तुम्ही जुने कट ऑफ बघा, त्याचं ॲनालिसिस करा. जुन्या महाराष्ट्र जागा, आसपासच्या कोणत्या स्टेटच्या जागा किती आहेत, त्यांचा कट ऑफ काय लागतो, ह्या पद्धतीने बघून थोडंसं त्या गोष्टीची स्टडी करा आणि कुठून अप्लाय करायचं हे ह्या पद्धतीने ठरवा. मला असं वाटतं या व्हिडिओच्या निमित्तानं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे गाईड केलेल्या आहेत. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये करा, मी पुढे सांगतो. फक्त आपले जेवढ्या बॅचेस संकल्प 247 ॲपवर आहेत, ज्या विद्यार्थ्यांना न्यू इंडिया आणि SBIच्या परीक्षेची तयारी करायची आहे त्यांना माझा कंप्लीट कोर्स
रिझनिंगचा अमोल पाटील सरांचा कोर्स, SBI PO SBI क्लर्क पेपर सहित त्यांनी एक वेगळा कोर्स चालू केलेला आहे, तो इंग्लिशचा आहे, इंग्लिश एक्सप्रेस. जनरल अवेअरनेसचा आहे आतिश सरांचा कोर्स, ब्रह्मास्त्र बँकिंग अवेअरनेस आणि इन्शुरन्स अवेअरनेस आहे निखिल सरांचा कोर्स. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितच पाहिजे ठरतील. तर त्यासाठी तुम्ही SBI फोटिया कोड 17 डिसेंबरपासून ते 20 डिसेंबरपर्यंत वापरायचा आहे. काही डाऊट आला तर खाली नंबर आहे 7775900819 ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट तुम्हाला करायचा आहे. धन्यवाद.